इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनही उदासीन दिसत असल्यामुळे हा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी शहराला मंजूर केलेली सुळकूड योजना कार्यान्वित करावी या मागणीसाठी नियोजित कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा निर्णय सुळकूड पाणी योजना समन्वयक समितीच्या वतीने मेळाव्यात घेण्यात आला। राज्य शासनाने इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून सुळकूड पाणी योजना मंजूर केली, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या प्रश्नी समन्वय समिती स्थापन करण्यात आली। शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत। त्यामुळे समन्वय समितीने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात शशांक बावस्कर, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, पुंडलिकभाऊ जाधव, राहुल खंजेरे, नितीन जांभळे, सयाजी चव्हाण, भरमा कांबळे, विकास चौगुले यांच्यासह प्रमुखांनी शहराच्या पाणी प्रश्नांची गंभीरता, गेल्या 6 महिन्यात लोकप्रतिनिधींनी सुळकूड योजना कार्यान्वित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप केला। गेली अनेक वर्ष पाणी प्रश्न सुटलेला नाही, तसेच हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्यामुळेच शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आता संघटितपणे लढा उभारूया आणि प्रत्यक्षात पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण करूया, असे आवाहनही केले। समितीचे निमंत्रक प्रताप भोगाडे यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सुळकूड योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी नियोजित कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर केला। त्याचप्रमाणे भागाभागात बैठका घेऊन जनजागृती करून प्रत्यक्षात शहराला पाणी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला। या मेळाव्यास डॉक्टर अरुण पाटील, शशिकांत देसाई, विजय जगताप, प्रसाद कुलकर्णी, सदा मलाबदे, सुनील बारवाडे, अभिजित पटवा, राजू आलासे, दौलत पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते।